2 वेळा लगावले त्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे। एकूण 4000 रुपयांचं पारितोषिक आपण देऊया राज पाटील यांना। कुणाल पाटील यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे ते आपण त्यांना ऑनलाईन जी पे करूया। 1060 म्हणजे 10,060 रुपये 1060 नाही का कधी कधी पारितोषिक भरपूर येतात ना। अभिनंदन 50 मारलेली आहे त्यामुळे 10,000 काय 1 लाख दिले तरी कमी पडतील दादा का राज पाटील या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे। या सामना आपण सुरू करूया। वैभवजी भोपी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। थोडस दुविधा अवस्थेमध्ये होते। पहिल्यांदा भूषणचं खरं तर झेलवर जाण्याचं मानस होतं, तदनंतर त्यांनी पाहिलं बॉल आपल्यापासून फार दूर लँडिंग होते, त्या कारणास्तव स्वतःचा बॅलन्स केला आणि या चौकार अडवण्याला त्यांनी महत्त्व दिलं। सचिनला आपण मैदानामध्ये बघतो पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर या बॉलवर अगदी थोडस दिशादर्शक आयोजकांकडून एक विनंती आहे। सागाव संघाचे कोणी वरिष्ठ आले असतील, आडिवलीचे म्हातारडीचे कोणी वरिष्ठ इथं आले असतील तर त्या सगळ्या वरिष्ठांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित केलं जाते। त्यामुळे आपण प्रेक्षकांमध्ये मैदानामध्ये चारी बाजूला न थांबता आपण व्यासपीठावर या। चांगलं क्षेत्ररक्षण परंतु थोडासा ओव्हरथ्रो खरं तर इथे बघायला मिळाला। संदीप पाटील ॲडव्होकेट विनायक पाटील यांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये भव्य दिव्य क्रिकेटचा रंगारंगी सोहळा आपण याचा आनंद घेत आहेत। ठीक रात्रीचे 11:42 झालेत आणि ही लढत पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे। याच्या अगोदर वाकळण जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघाने 2 सामने सलग जिंकलेले आहेत। आजचा शेवटचा सामना ते खेळते कारण आज एकच संघ क्वालिफाय करायचा आहे, या आयोजकांनी अगदी सूचना दिलेली आहे। त्यामुळे यातून जिंकलेले संघ लगेच म्हातारडी संघाविरुद्ध खेळ। थोडंसं चेंज ऑफ स्पेस जरूर फुल टॉस होता बॉल परंतु ओळखता आलेला नाही आहे। बॅकअप द डिलिव्हरी ते रिलीज केली विजयने, हे पहिलं षटक विजयचं यशस्वी राहिले आणि ज्यामध्ये रन फलकावर धावा आले त्या बिनबाद 8 धावा सुरुवात करत असताना सागाव या संघाच्या नाना देखील त्यासोबत आहेत। एक उत्तम साऊंड सर्व्हिस या स्पर्धेमध्ये ते प्रोव्हाइड आम्हाला करताना दिसलेत। राज पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती दिवा शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक किशोर वाडेकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। राज पाटील आपण या व्यासपीठावरती 1000 रुपयांचं पारितोषिक आहे किशोर वाडेकर साहेबांच्या माध्यमातून। पहिले षटक संपले, रन फलकावर 8 धावा आहेत। रोहित पहिल्यांदा या ओव्हरची सुरुवात करतील। प्रभाकर जो बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे, पंचाने व्हाईट बॉल दर्शवलाय, अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडले जाईल। ही फार महत्वाची लढत आहे पहिल्या फेरीतील। खरं तर हा अंतिम सामना मागे मॅच मध्ये म्हातारडी संघाने ज्या पद्धतीने रन चेस केलं तिथे अर्धशतकीय खेळ की पुन्हा एकदा बघायला मिळाली। आज अर्धशतकीय खेळा जवळपास 3 अर्धशतक आले, एक 40+ मधून आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांमोर करतायत। एक 40+ मधून अर्धशतक आलं आणि त्यासोबत 2 रेग्युलर गटातून आपण आतापर्यंत बघितले। त्या स्पर्धेमध्ये टोटल प्रेक्षकांना 4 अर्धशतक बघायला मिळाली। एक होते पहिल्या दिवसामध्ये मयूर देवकर, मोठी देसाई ज्याने 51 धावा नाबाद केल्या होत्या,
तदनंतर ऋषभ गायकवाड तिसगावचा, ज्याने 60 धावांची एक भक्कम खेळी केली होती. रोहित पाटील होता नागावचा आणि इथे मैदानामध्ये अगदी यष्टांवर जाऊन धडकला. रोहितला नाही पिक करता आलं या बॉलला अँड क्लीन बोल्ड फर्निचर डिस्क. त्यांनी शांत केलं. एक मोठं यश कळतर मैदानात मिळालेलं आहे. 10 वर पहिलं विकेट. राज पाटील 1000चं पारितोषिक तिथे दिलं जाते. किशोर वाडेकर साहेबांच्या कडून हे पारितोषिक आलेलं आहे. राजनं नुकताच अर्धशतक ठोकलं. 17 बॉल मध्ये जवळपास 52 धावा त्यांनी केल्या. एक झुंजार खेळ होते मातारडी कडून, ते देखील रन चेसिंग दरम्यान. होय, ते थोडंसं फंबलिंग होतं. फ्लिकचा प्रयत्न होता परंतु बॉल अचानक बाउन्स झाला. नॉसेकेनकडे यष्टानं दे फेकून दिला बॉल, परंतु पंचानं स्वतःला वाचवण्यासाठी थोडंसं पाठीमागे वळून बघितलं होतं. त्यामुळे पंच यस डेफिनेटली येतील. थर्ड अंपायर कडे चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. लगेचच प्रत्युत्तर आमच्या टेक्निकल डिपार्टमेंट मधून मिळेल. थोडी वेळ प्रतीक्षा करूया, कारण प्रत्येक रन प्रत्येक विकेट महत्वाचे असते आणि खेळाडू नॉट आउट, त्यामुळे 2 रन या बॉलवर पूर्ण झालेले आहेत. लेग्स बायचे रन आहेत हे पंचांनी सांगितलं. सांघिक कोट्यामध्ये ऍड केल्या जाते, हे फार महत्वाचं असतं. हो, इथे चांगला फटका सजवलाय. समोर आले त्यानंतर थोडासा रिस्कचा वापर करत असताना हुक केला बॉलला. रणमिती 4, चौकार. सकारात्मक फटका पुन्हा एकदा बघायला मिळाला. 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी निघालेत. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण कॉलिंग अगोदर झालं होतं. अगदी बघू शकता पिंटे जोशी सरांनी आम्हाला माहिती दिलं की चिन्मय हा खेळाडू बऱ्याच लेदर क्रिकेटचे धडे त्याच्याकडे आहेत. मला अगदी मैदानात तो बघू शकता अगदी ग्लोव्ज परिधान करून एक त्याचा मैदानात उभे राहण्याची स्टँडिंग पोझिशन्स, बरंच काही बघायला मजा येईल. बरंच काही अनुभवण्यासारखे असतील. सचिनला देखील आपण मैदानात बघतो. 4 बॉल मध्ये त्याने 6 केलेत. चिन्मयनं 3 बॉल मध्ये 6 केलेत. सांघिक टोटल 1 बाद 18. बघा त्या 4 व्हीलर्स ची बाहेर उभे आहेत. लाईट्स प्लीज ऑफ करा. काही प्रेक्षक तुमच्या साईडला ती बघा पंच इशारे करतायत. आमचा आवाज तर नक्कीच पोहोचतो. समोर जी 4 व्हीलर आहे, येस थँक्यू. संदीप पाटील व निलेश पाटील यांच्याकडून लगातार सलग 3 षटकारांसाठी 3000चे कॅश प्राइज दिले जाईल. ड्राईव्ह करत असताना हा बॉल अगदी बघितलं आपण सन्मानपूर्वक खेळून काढलाय. थोडस अगदी गेम पुढे कशी चालवायची उद्देशानं आज हार्दिक पांड्याचा अगदी आपण इंटरव्ह्यू बघितला, त्यामध्ये त्याने सांगितलं की ज्या पद्धतीनं स्थिती होती, मला मनाच्या मनात हसा येत होतं की इतका गेम पुढे घेऊन जायचा आणि नंतर फक्त 1 षटकार मारायचा, परंतु खेळाडू कक्षामधून भरपूर टेन्शनचं माहोल होतं. त्यामुळे हा सामना भी भरपूर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सिच्युएशन हँडल करणं ही महत्त्वाचं असते. उंच उडाला बॉल इनफिटच्या वरून बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलाय आणि बघता बघता इथेही 2 रन पूर्ण केलेत. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सागाव संघाचे 2 धुरंधर कुठेच पडलेले नाही, कमी पडलेले नाही आहेत. हे अगदी पुन्हा एकदा 2 धावा यांनी पूर्ण केलेत. रन फलक झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 21 धावा. विकेट गेली आतापर्यंत 1.
ही लढत काहीतरी सॉरी मिसअंडरस्टँडिंग होतं कधी कधी. ओम साई MTBC 2 ओव्हर अगदी समाप्त झालेल्या आहेत. रन फलकावर धावा आहेत त्या 21 रन आतापर्यंत. रोहित ज्याला आपण बघितलं जो आतापर्यंत मैदानामधून त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे सद्यस्थितीमध्ये. विजय पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. पहिले षटक ज्यांनी फक्त 8 धावांचं फेकलं होतं. पॉवर प्ले मध्ये इतकी पॉवरफुल बॉलिंग फार कमी बघायला मिळते. नेहमी फलंदाज ते आपलं मुक्त संचार फलंदाजीतून करत असतात. हा बॉल तेवढाच तीव्रतेचा राहिलाय. पुन्हा एकदा बॅटचा आउटसाइड एज लागला. पाठीमागे फिल्डिंग थोडीशी खराब झाली. पाठीमागे वळले आणि लवकर लगेच पिकअप केला. वेळ जाऊ दिला नाही कारण मिस फील्ड असते काही मायक्रो सेकंडची आणि ती महाग पडते बऱ्याच वेळा क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणून तर आपले क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणतात ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. तुम्ही प्रत्येकी एक धावेला महत्व दिलं पाहिजे. अगदी पिंट जोशी सर आम्ही बघितलं मागील 2 दिवसामध्ये अगदी लेग्स बायज या भूमिका फार महत्वाच्या असतात. आमच्याकडे उरणमध्ये धाकटे जुई तिथे एका धावेनं परेशची दुतुम संघाची बाईक तिथे केली. पंसारी ती लेग्स बायज दिली होती ती फार महत्वाची ठरली. त्याच्यानंतर अगदी बघितलं परवाच टुर्नामेंट आदईची पार पडली तिथे 4 धावानं बाईक गेली. या गोष्टी फार महत्वाच्या असतात क्रिकेट खेळामध्ये. प्रत्येकी मोमेंट तुम्ही हँडल करणं जबाबदारी घेणं खरं तर प्रेशर हँडल करणं ज्याला जमलं किती कठीण परिस्थितीमध्ये खेळ किती हाय प्रेशरचा असू द्या ज्याचं डोकं शांत राहिलं तो खेळ मैदानामध्ये गाजवतो. आतापर्यंत 22 धावा विजयची स्तुती करायला हवी त्याच्या बॉलिंगची. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये ड्राईव्ह केलेला आहे. अगदी फिल्डर पोहोचलेत. एक छोटंसं रनअप होतं त्याच्यासाठी आणि इझी टेक ओव्हर करायचा होता बॉल. धावसंख्येचं टोटल एका धावेनं अजून पुढे चाललंय. संत वाय इंद्रायणी या पद्धतीने संत गतीने धावसंख्येची फलक सध्या पुढे चाललेला आहे. टोटल बोर्डवर तुम्हाला बघा मिळतात 23. आता थोडंसं अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल जसं स्पोर्ट्स कार मध्ये तुम्हाला बघा मिळतं. एक तुम्ही हाय स्पीडनं ज्या पद्धतीनं चालू शकता तशाच पद्धतीने आता टॉप गिअरनं मैदानामध्ये चालणं गरजेचं आहे. कारण जोडी जमली. 5 बॉल मध्ये चिन्मयनं 8 रन केले. 7 बॉल मध्ये सचिन 9 धावा केलेत. त्यामुळे तुम्ही आता वेल सेट आहेत कारण या निर्णायक आणि नियमित निर्धारित ओव्हरच्या मर्यादित षटकांमध्ये तुमच्याकडे जास्त वेळ नसतं आणि जास्त बॉलही नसतात घेण्यासाठी. त्यामुळे आता भरपूर चेंडू घेतलेत असं वाटायला लागलंय. फटका हा कलात्मक होता परंतु फिल्डर तिथे खराब फिल्डिंग जे सुटलाय. भूषण कडून तिथे गडबड झाली. विजय पवारनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर नाना पाटील यांच्याकडून 1000. त्याच पद्धतीने सलग 3 बॉल 3 षटकार लगावले तर संदीप पाटील व निलेश पाटील यांच्याकडून देखील 3000 बक्षीस दोन्ही बाजूला लागतात परंतु हॅट्रिक साठी. उंच खेळाचा प्रयत्न केला. बॉल हवेत गेला. फार उंच गेला. फिल्डर डाऊन द बॉल. एका क्षणाला असं वाटलं की बॉल भरपूर दूर जाईल का काय परंतु नाही. एलिव्हेशन कमी पडलं. आणखीन एक महत्वाची विकेट चिन्मय बॅक टू द डगआउट. पूर्णांक 82. आजचं मॉडर्न क्रिकेट फार फास्ट बनलेलं आहे. आजच्या 11 खेळाडू मैदानामध्ये येऊ क्षणी हाणामानी करण्याची क्षमता राखतात परंतु आता त्याच काही क्षणाची आवश्यकता आणि प्रतीक्षामध्ये सागाव संघ. थोडीशी मॅच इम्पॉर्टंट आहे. फार जिद्दीनं लढावं लागेल या सामन्यामध्ये कारण आतापर्यंत 17 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत आणि त्यामध्ये फक्त 25 करू शकलाय सागाव. अंतिम चेंडू 3ऱ्या ओव्हरचा अगदी फेकला जाईल. विजयची 2 स्पेल हे फार इकॉनॉमी राहिले. पहिली विकेट नुकताच त्याला मिळाली त्यामुळे अजून या गोलंदाजीला ते 4 छान लावून गेले आणि ते बघू शकता हा शेवटचा बॉल ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा सूरज आलेत मैदानामध्ये बॅटिंग साठी 4थ्या क्रमांकावर. हो अगदी खोळात ब्लॉकर मध्ये रिलीज करण्याचा प्रयत्न ती बुंद्यात मारा हा जो क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो.
नाही करता आले हेलिकॉप्टर लॉन्च, परंतु एक धाव संयमी क्रिकेट, कारण नुकताच विकेट गेली होती त्यामुळे ही रिस्क कदाचित घेतली नसावी. बऱ्याच अवस्था असतात मैदानामध्ये. 3 ओव्हर संपलेत आणि रन फलकावर धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या सागाव संघाच्या 26 वर 2. फक्त खोके मिळतात. अगदी त्याच पद्धतीनं मैदानामध्ये आता प्रतीक्षा नाही, तर तुम्हाला आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीतून थोडासा माहोल बनवावा लागेल, कारण या मैदानावर धावात रन चेस करणं हे प्रत्येकाला आवडतं. आणि अगदी मागील काही मॅचेस आपण बघितल्या, जवळपास सगळ्याच मॅचमध्ये धावा चेस झालेले दिसलेत आपल्याला. आणि सध्याची परिस्थिती फलंदाजीतून हाताळावी लागेल. क्या बात आहे. पिटे जोशी सर आम्हाला माहिती सांगतायत की काल 34, 33, 40 धावा डिफेन्स होत होत्या. आज अचानक एसटीनं रंग बदललाय. 60-60 धावा चेस होत आहेत आज, हे बघायला मिळालं. शेवटचे 2 ओव्हर आता उर्वरित राहिलेले आहेत. जे काय करायचे ते आताच म्हणतात नाही की पाणी घशाच्या वर गेलं की हातपाय हळूहळू सुरुवात करावी लागते. तशाच पद्धतीने आता मैदानात फलंदाजीतून मोडीन पण वाकणार नाही, या पद्धतीची फलंदाजी आता करावी लागेल. थोडंसं रौद्र रूप आपलं फलंदाजीचं विकसित करावी लागेल धावसंख्या, कारण इतक्या कमी धावाने चालणार नाही. ड्रिंक्स ब्रेक जे आता संपलंय, अजूनही भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग अगदी या मैदानाच्या चारी बाजूला ठीक आहे. आता रात्रीचे 12 वाजतायत. भूषण सज्ज झालेत का गोलंदाजीचं भूषण मिळवतील. बॅटच्या टो एंड वर हा चेंडू लागलेला आहे आणि विकेट कीपरनं चांगलं कलेक्ट केलंय या बॉलला. सूरजला देखील शांत ठेवण्याचं काम केलंय भूषणनं. आणखी एक विकेट. हात लावायचे आहे, परिस्थितीचे 2 हात करायचे आहेत. इतक्या लवकर शोल्डर डाऊन करून जमणार नाही. मिडल ऑर्डर मध्ये ते करून दाखवावं लागेल, जे टॉप ऑर्डरला जमलं नाहीये मैदानामध्ये. आणि प्रत्येक दिवशी टॉप ऑर्डर तुमचा चालेल असंच नाही. ज्या संधी तुम्हाला मिळतात ते तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी, तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळतात. आणि त्या संधीचं सोनं करण्याचीच तर खरी वेळ असते, कारण तुम्ही स्वतःला कठीण परिस्थितीमध्ये जर सिद्ध केलं तर तुम्ही त्या मॅचचे स्टार असता. आणि सध्या ही थोडीशी परिस्थिती कठीण आहे सागाव टीमच्या दृष्टिकोनातून. धावांचे फक्त 3च विकेट गेलेत, त्यामुळे रितेश आणि सचिन बाउन्सर अटेम्प्ट केला नाही, या बॉल पाठवू शकले योग्य ठिकाणी. भरपूर शफल झाले होते. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट अजिबात बघायला मिळाला नाहीये. हे नातं जे फलंदाजी करत असताना बॉल अँड बॅट मध्ये जर दृढ झालं तर धावसंख्या चांगली बहरते, परंतु हे थोडं तुटलेलं दिसलंय, अंतर दिसलंय. बॅट अँड बॉल मध्ये फार शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट, संयम तोडण्याचा, मौन तोडण्याची वेळ आलेली आहे सध्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट केलं, यावेळेस चूक झाली. विकेट कीपर यावेळेस मागील जो झेल कठीण होता तो खरं तर सहज सोप्या पद्धतीने टिपला आणि हा साधा सोपा झेल जमिनीला दान केला. हे क्रिकेट लेग बाईज पण सांगते त्यामुळे बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नव्हता असं वाटतंय. होय, डेफिनेटली ऍक्शन रिप्ले मध्ये जवळपास अगदी बघू शकतो एल्बोवर हा बॉल लागलाय बॅट्समनच्या. कारण इथून दिसणारे चित्र आणि मैदानामध्ये चित्र, म्हणून तो पंचाची भूमिका महत्वाची असते. वाईड यॉर्कर उडवला बॉलला, टायमिंग प्रॉपर, बॅटचा संपर्क चांगला आहे, क्लासिकल हा कव्हर ड्राईव्ह आणि त्यामध्ये आलेला हा षटकार.
4 चेंडूचा खेळ संपलेला आहे, परंतु सचिनचा फटका ज्याबद्दल मी चर्चा करेन, किती चांगलं टायमिंग होतं, ताकद अजिबात नव्हती, प्रॉपर टायमिंग न देखील या मैदानावर रन होऊ शकतात हे दाखवलं. बॉटमॅनचा वापर देखील तेवढा चांगला केलेला आहे आणि आता ऐन वेळेला सचिनची बॅट बोलायला सुरुवात झालेली आहे. मैदानामध्ये सुरुवातीला शांत राहिला, परंतु आता मैदानामध्ये सांगत असताना जास्त वेळ शांत बसायला मी काय संत नाही. 8 बॉलमध्ये 15 धावा त्याने केले. 33 वर सध्या संघाची एकंदरीत जो धावसंख्येचं टोटल सध्या मैदानामध्ये शांततेचं माहोल होतं, त्यामध्ये थोडसा या षटकारानं गरमाहट निर्माण नक्कीच केली असेल. सचिनचा तो स्ट्रोक होता. यावेळेस स्लोअर वन वापरलं, गतीमध्ये परिवर्तन केलं. भूषण देखील त्याच्या हातामध्ये असलेली फिरकीची जादुई गोलंदाजी थोडीशी फिंगर त्याने रोल केली. थांबवले फलंदाजांना डॉट बॉल येते. एक तिरी तो दोजी मेरी. पहिल्या बॉल बरोबर होतं आक्रमण, त्यानंतर होतं कमबॅक भूषणचं. तेहतीस वर संघाची सध्याची धाव संख्या अगदी अनुभवाला मिळते. समोर दिला आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड चांगला झालाय. या ओव्हर मध्ये धावांची लयलूट फायनली झाली. जो भूषण थोडासा हवेत ठरत होता आणि अंतिम बॉलवर आला हा षटकार, त्यामुळे धावसंख्येचं टोटल अजून पुढे चाललाय. लागले आहेत बोर्डवर 39 धावा. आहे विनंती, कारण अगदी याच्यानंतर अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. भरपूर प्रेक्षक जेव्हा मैदानात प्रेक्षक असतात तेव्हा तुम्हालाही खेळासाठी एक नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि मैदानामध्ये ती ऊर्जा सातत्यानं, कारण एखादं आयोजन प्रेक्षकांविना पूर्ण होऊ शकत नाही. आयोजक कोणतीच काटकसर करत नाही, भले आर्थिक नियोजन असेल, मॅन पॉवर असेल, कष्ट असेल, मेहनत असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना मेहनत करावीच लागते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्यता मिळवावीच लागते, तेव्हा जाऊन आयोजन सक्सेसफुल होतं. आणि तुमच्यासारखे प्रेक्षक जेव्हा मैदानामध्ये येतात, जेव्हा लाईव्हला चांगला प्रतिसाद मिळतो, तेव्हा आयोजकांना वाटतं होय आपण मेहनत केली, परंतु त्याचं फळ, त्याचं यश आपल्याला मिळते. आणि आज स्वर्गीय रतनशेठ पाटील यांना खरंच त्यांची आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा, हे स्मृती चषक स्वर्गीय रतनशेठ पाटील अगदी या डे नाईट फॉर्मॅट मधील आझाद मैदानावर खूप चांगले यशस्वीरित्या पार पडत असताना यंदाच्या रजनी स्पर्धा आपण बघितल्या. खरं तर कॅल्क्युलेशन प्रत्येक वर्ष आपण बघतो, यापूर्वी रजनी स्पर्धा म्हटले तर मोजक्या व्हायच्या, परंतु यंदा 2024 आणि 25 अंगामध्ये ज्या रजनी स्पर्धा झाल्यात या कुठल्याच वर्ष होणे नाही. गिनीज बुक ऑफ द रेकॉर्ड असं देखील म्हणावा हरकत पडणार नाही. इतक्या रजनी स्पर्धा यंदा आपण पाहिल्या. शेवटचं 6 बॉल आता जे उर्वरित राहिलेत त्यामध्ये गोलंदाजी करतील मयुरेश. 39 वर संघाची धावसंख्या आहे, जो फायटिंग टोटल होऊ शकतो इथून, परंतु आता हे डेथ ओव्हर म्हटलं तर फायनली हे अनामारीचं षटक आहे. इथून तुम्हाला अनामारी करावीच लागेल. रितेश ज्यानं 2 बॉलमध्ये थोडंसं नाराज केलं, दोन्ही बॉल तो डॉट केला होता, परंतु सचिन सारखा एक आक्रमक खेळाडू, वेल सेट खेळाडू अजून आहे. हो, शॉट लेत होती, पिक केला बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट केला आणि शांत असलेला रितेश आता बरसायला तरी सुरुवात केली. पंच सांगतायत 1 बाउन्स, चौकार. आपले रंग दाखवायला आता फायनली त्याने सुरुवात केली. 43 वर संघ. ही लाईन चेक करावी लागेल पंचांना, कारण भरपूर बाहेरून बॉल गेले, दूरून गेले. पंच सांगतात व्हाईट बॉल. भरपूर अगदी लँडिंगच बॉल भरपूर दूर केला होता. म्हणतात ना की जेवढा हाय आणि हँड कोऑर्डिनेशन फलंदाजीसाठी महत्वाचं असतं, तेवढं रिलीज ऑफ द दरम्यान हेड पोझिशन गोलंदाजीसाठी महत्वाचं असतं. मयुरेशनं स्पीड जनरेट करण्याचा मागील बॉलवर प्रयत्न केला. अगदी हा फटका बघा, किती चांगलं सौंदर्य आणि कसा खेळला जातो स्क्वेअर कट आणि कसं कव्हर पॉइंटला चौका ठोकले जातात याचं उत्तम उदाहरण इथे दाखवते रितेश. आणखीन एक 4.
दोन बॉल मध्ये मयुरेश थोडा महागडा ठरलेला आहे. 9 धावा ज्यामध्ये आलेत. रितेश शांत होता, थोडं प्रतीक्षा करत होता, आपल्या स्लॉट मध्ये बॉल येण्याची प्रतीक्षा तो करत होता. परंतु बघा ना, याच्या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप कव्हर पॉइंट, अगदी मैदानाच्या चारी बाजून तो फटकेबाजी करू शकतो हे त्यांनी दाखवलं. एकच अँगल माझ्याकडे नाही आहे हे त्यांनी दाखवलं त्याच्या गुणकौशल्यातून. 48-48 पर्यंत मजा येईल या मॅच मध्ये जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल, कारण दोन्ही संघ अगदी तुल्यबल अनेक वेळा एकमेकांसमोर येतात आणि सातत्यानं त्यामुळे त्यांचं प्लस पॉईंट मायनस पॉईंट हे दोघांना एकमेकांना माहिती नाही, तिथेच वार केला जाईल. अगदी बघायचं आहे. सध्या रितेश पुन्हा एकदा काय फटका आहे, उचलला ज्या पद्धतीने बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा धमाका, आणखी एक षटकार. गोलंदाजी रितेश गोलंदाजांना नडायला सुरुवात केली. स्पेशली मयूरला भरपूर शॉट लेंथ होती, वेट केली, वॉच केली, थोडे पुढे आले आणि दे फेकून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. किती दमदार हा फटका देखील होता. 15 धावा 3 बॉल मध्ये आलेल्या आहेत. बॉल भरपूर दूर गेला असं वाटतंय, अगदी बघू शकता. आणि रन फलकावर सांघिक अर्धशतक देखील या षटकारानं पूर्ण झालाय. सागाव संघ एक वेळ अडचणीत होता, एक वेळ धावसंख्या येतील की नाही या चिंतेनं सध्या त्रस्त होता आणि त्या चिंतेचं समाधानकारक ही खेळी रितेशने केलेली आहे. 5 बॉल मध्ये त्याने 14 केल्या. मयूर या बॉल मध्ये 3 बॉल मध्ये 15 आलेल्या आहेत. त्यामुळे 54 धावा रणफलकावर लागलेल्या आहेत. प्रत्येक संघ जिद्दी बघायला मिळाला आज या स्पर्धेमध्ये. म्हणून स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला खेळाडूला आवडणं, खेळ आवडतं. 365 दिवस अगदी बघितलं मागाशी म्हातारडीच्या अगदी सांगितलं खेळाडूंना की आम्हाला ही स्पर्धा आवडते. बघा सिल्ली मिडॉप मध्ये फार क्लोज जे राहिलेले आहेत खेळाडू, त्यांना पंच सांगतात थोडे पाठीमागे राहा. मित्रांनो, क्रिकेट खेळासाठी जीवाशी खेळ नको हे आम्ही नेहमी सांगतो. क्रिकेट स्पर्धा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर खेळायच्या आहेत, भरपूर मोठे धाडच असतं. इंटरनॅशनल खेळाडू जेव्हा तिथे राहतात तेव्हा ते हेल्मेट घालतात, गार्ड घालतात, बॉडीला पूर्ण कव्हर करतात, परंतु आपल्याकडे काहीच नसतं. परंतु यावेळेस यष्टांवर लेग स्टंप उखाडला गेला आणि ज्या रितेशने रन केलं त्याला केलंय शांत, क्लीन बोल्ड. आता मैदानासाठी आलेत. अंतिमचे 2 बॉल आता उर्वरित राहिलेत. मयुरेश सांगत असताना सुरुवातीला होय मी महागडा राहिलाय, परंतु त्याची पुनरावृत्ती, त्याचं कमबॅक, त्याची रिकव्हरी मी इथून करू शकतो हे त्याने प्रत्युत्तर दिलेलं आहे. बघायचं टोटल कुठे जाईल, किती होतील. पहिल्या सत्रामध्ये धावा 54 ऑन बोर्ड सद्यस्थितीमध्ये बघा मिळत आहेत. राहुल सध्या न्यू बॅट्समन आहेत, थोडे अनसेट आहेत, त्यामुळे मैदानामध्ये गेले गेले त्याला डायरेक्टली सुरुवात करायचे, कारण शेवटचे फक्त आणि फक्त 2 बॉलचे उर्वरित राहिले आहेत सध्या क्रीडांगणामध्ये. दिशादर्शक फटका जमिनी समांतर बॉल चला डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगला थ्रो डीप काऊ कॉर्नर एरिया मधून ते करतील. एकच रन या बॉलवर घेतली गेली अगदी आवर्जून, कारण सचिनला स्ट्राईक रेनकडे आणायचं होतं फिनिश करण्यासाठी, ज्यांना 10 बॉल मध्ये 21 केलेल्या आहेत. धावसंख्येचं टोटल 55 वर बघायला मिळालंय. मयुरेश मागील 2 चेंडू चांगले राहिलेत, त्याची स्तुती व्हायला हवी. प्रत्येक बॉल खरं तर क्रिकेट खेळामध्ये सगळ्यात कठीण रोल असतं. गोलंदाजी करणं किती काम महत्वाचं असतं. शोल्डर पेन, नी पेन, बॅक पेन, किती पेन त्रस्त होतात खेळाडू. परंतु इथे थोडस टॅपिंग क्रिकेट, जमिनी समांतर फटका खेळ, पाठीमागे फिल्डर आहेत तैनात. 1 रनच इथे घेतली. दुसरीसाठी सचिन का प्रयत्न केला नाही, हा देखील प्रश्न राहिला. सिंगल मिळेल या बॉलवर आणि अशा रीतीनं पहिलं सत्र जे आता संपलेलं आहे आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सागावने केल्या 56 अब तक 56 करायचे 57 धावा विजयासाठी या मॅच मध्ये.
आदरणीय संदीप शंकर पाटील साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. विलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. संदीप पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर ॲडव्होकेट श्री विनायक पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. ॲडव्होकेट विनायक पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतोय. आजच्या रात्रीमध्ये 57 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. रणवीर 11 जय हनुमान आडिवली या टीमला. सलामीची जोडी आपण पाहतोय यावेळेस करण भाने आणि जय ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती वेदांत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 30 चेंडू आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. HBM चौकार. आणि पहिल्या चेंडूवरती
दमदार सुरुवात केली आहे. चौकार येतोय. सागाव आणि आडिवली या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ म्हातार्डी या टीम समोर फाईट करेल. बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण वेदांत करतायत. येतोय डॉट बॉल. धावसंख्या आहे 4. या पुढील सामने 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वाकलन संघाने 2 सामने जिंकलेत. हार्ड लेन शॉर्ट ऑफ लेन शॉर्ट ऑन पुल केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. HBM चौकार. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. हार्ड ट्रॅकर आहे चेंडू आणि त्याला पुल करताय. चौकारासाठी 4 धाव मिळतील या चेंडूवरती. करण भाने खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. या सीझन मध्ये अत्यंत टॅलेंटेड हा फलंदाज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जिथे 1 धाव होती तिथे मात्र मिळतील या लेग बाईटच्या स्वरूपात एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 10. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात ऑनलाईन. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. सुरेख चेंडू आपण पाहिला. अप्रतिम हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आता मात्र राईटम राऊंड विकेटने आलेत वेदांत या षटकामध्ये. या 20 फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. वायडिश लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण चिन्मय पाटील येतात चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे रणवीर 11 जय हनुमान आडिवली या टीमची बिनबाद 11. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 46 धावांची अजून आहे. गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. सागाव विपक्ष आडिवली हा सामना सुरू आहे. गुरुदत्त चेरादेव क्रिकेट संघ सागाव आणि रणवीर 11 जय हनुमान आडिवली या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आई गावदेवी म्हातार्डी आणि त्यांना फाईट करेल. जो विद्यमान सामना सुरू आहे त्यामधून जो संघ जिंकेल तो संघ म्हातार्डी या टीम समोर फाईट करेल. ऑन साइडला फटका चांगला आहे. प्रचंड ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. HBM षटकार. केलंय गोलंदाज सूरज भोईरचं. फलंदाज करण भानेने वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना लगावलाय षटकार. धावसंख्या आहे 17. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. 57 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये आडिवली या टीमला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा
इशारा नक्कीच बॅटकट आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय मनोज पवार सर आहेत आणि सचिन कडू सर आहेत. आमचे टीव्ही अंपायर तिसरे पंच अरविंद म्हात्रे सर. एकूण 3 पंच पाहायला मिळत आहेत या चौथ्या रात्रीमध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवर पुल सक्सेसफुल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय HBM चौकार. मास्टर जीतू देखील प्रेक्षकांची मने जिंकतायत. धावसंख्या आहे 22-22. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. आडिवली या टीमच्या माध्यमातून वारंवार स्विच हिट खेळण्याचे प्रयत्न करतात. याआधी करण भानेने 2दा प्रयत्न केला होता, असफल राहिले. यावेळी देखील जयने प्रयत्न केला. सरळ बॅटने धावा येत आहेत. करण आणि जय चांगली पार्टनरशिप बनवली 22 धावांची. सूरज पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षक होते राहुल जाधव आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. यस, राहुल जाधव होते. शॉट फाईन लेगला. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 34ची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महत्वाची गोष्ट एकही फलंदाज आतापर्यंत गमावलं नाहीये. रणवीर 11 जय हनुमान आडिवली या टीमने. पुन्हा एकदा इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. पॉइंटला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. करण भाने बॅक टू द पवेलियन. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आडिवली या टीमची 1-23. जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. अजूनही 34 धावांची गरज आहे. विजय पवार येतोय. नवीन फलंदाज ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. रणवीर 11 जय हनुमान आडिवली या टीमची रन मशीन आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुभाष म्हात्रे यांचे सुपुत्र येत आहेत. अवधूत म्हात्रे. फिरकी आक्रमण आहे. फिरकीपटू आहे अवधूत म्हात्रे. एक लेजंड क्रिकेटर सुभाष म्हात्रे यांचे अठरा चेंडू आणि 34ची गरज आहे या मॅच मध्ये आडिवली या टीमला. अवधूत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइक इनला फलंदाज जय.
पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पॅचची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंटला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आडिवली या टीमची रन मशीन येते बॅटिंग करण्यासाठी विजय पवार. फार मोठी जिम्मेदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे या सामन्यामध्ये विजय पवारच्या खांद्यावरती, कारण की करण भाने बाद झालेत. अपील अपील आणि अपील उचलून धरली आहे. फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे. बिग विकेट डाऊन. विजय पवार बॅक टू द पवेलियन. कल्पेश भाने येत आहेत नवीन फलंदाज. 4थ्या क्रमांकावरती विकेट मिळवली गोलंदाज अवधूत म्हात्रे यांनी. एक लेजंड क्रिकेटर सुभाष म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. सोळा चेंडू आणि 33 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आडिवली या टीमला. फुलटॉस चेंडू आहे, त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. हे तिसरं चांगली गोलंदाजी होती. अवधूतच्या माध्यमातून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे, कारण की या षटकामध्ये गोल्डन विकेट मिळवली आहे, ती देखील विजय पवारची. क्या बात आहे. सुरेख चेंडू, अप्रतिमा चेंडू आपण पाहिलाय आणि येतो डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये आडिवली या टीम वरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल सागाव या टीमसाठी. 32 धावांची अजूनही गरज आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी होते. लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद. हा संघर्षमय षटकार येतोय जयच्या बॅटून. गरज आहे 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव बनवावे लागतील, हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील करतायत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतो लेग बायज. षटक क्रमांक 3 झालंय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 32 धावा जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. बनवायच्या धावा 25 या मॅच मध्ये आडिवली या टीमला.
आहे पंचांना विनंती असेल 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 25 या मॅच मध्ये. विकेट टॉसला देखील भरपूर महत्व आहे या सामन्यामध्ये, कारण की सामना जेव्हा टाय होईल तेव्हा प्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेटची बरोबरी असली तर सामना टॉस वरती विजय दिला जाईल. हे नियम आहेत आपल्या ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आणि ते सर्व नियम इथे लागू आहेत या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू बनवायच्या धावा 25 आणि गोलंदाजी मार्क वरती सेकंड स्पेल मध्ये येतोय वेदांत. हे षटक फार महत्वाचं आहे. हाफ ट्रॅकर आहे, लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल आहे. मनोज पवार सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार प्रयत्न करताय स्विच हिट. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली. 3 वेळा प्रयत्न केलेत या इनिंग मध्ये जयने. यावेळी फटका चांगला डीप मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल सूरज भोईरने आणि फलंदाज झालाय फेल. लागतोय अजून एक धक्का. रणवीर 11 जय हनुमान आडिवली या टीमला. सलामीचा फलंदाज जय. बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर जितूच्या माध्यमातून आणि राहुलभाई पाटील यांचा संघ आहे. रणवीर 11 जय हनुमान आडिवली, त्यांना फाईट करतो सागाव. योगेश भाने येत आहेत. दहा चेंडू आणि 24 ची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज योगी भाने. मिस्टामिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील ऐकून 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 35 35 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 22 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत या दोन्ही संघांसाठी. या षटकातील वेदांतने सेकंड स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू, क्लीन बोल्ड, यष्ट उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद संघनायक योगी भाने. बॅक टू द पवेलियन. ची गरज आहे. समीकरण कठीण होत चाललंय या मॅच मध्ये आडिवली या टीम समोर, कारण की गोलंदाजी ही खूप चांगली होते. चला म्हातार्डी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी येऊन आमच्या व्यासपीठावरती थांबायचं आहे. यापुढील सामना आई गावदेवी म्हातार्डी आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये खेळवला जाईल. बघा सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. दीपक ऑन स्ट्राइक. या विस्फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरला फिल्डर येतील चेंडूवरती,
उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. हा चेंडू फार महत्वाचा आहे. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी वेदांनी केली आहे. या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केलेत 5 आणि विकेट मिळवले 2 आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 6. विकेट समान आहेत. टॉस जिंकलाय आडिवलिया टीमने. विकेट न गमावता 19 केल्या तरी संघ जिंकू शकेल. रोहित भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरती या अंतिम षटकामध्ये. विकेट गमावले होते सागाव टीमने. शेवटच्या बॉलवरती रनआउट होते. यावीस फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय HBM चौकार. फलंदाज कल्पेश भानेच्या बॅट मधून. जोपर्यंत कल्पेश असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. रणवीर 11 जय हनुमान आडिवलिया टीमच्या 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक पण डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 14 केल्या तरी संघ जिंकू शकेल. विकेटच्या आधारावरती तो म्हणजेच आडिवली संघ. यावीस लॉफ केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये आणि सुरेख झेल पकडला राम म्हात्रेने. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. दीपक बॅक टू द पवेलियन. शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे 5-5 फलंदाज बाद झालेत आणि इथे मात्र टॉस जिंकला आडिवलिया टीमने. भूषण येत आहेत नवीन फलंदाज. सुरेख कमबॅक झालाय सागाव टीमचं या मॅच मध्ये आणि सागाव संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. 3 चेंडू आणि 15 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. न्यू बॅट्समन भूषण येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 7व्या क्रमांकावरती. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद आणि आता मात्र कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे.
15ची गरज आहे या मॅच मध्ये. जरी 2 षटकार आले तरी देखील आडिवली संघ इथून सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करून देईल आडिवली या टीमला, परंतु 2 लीगल चेंडू सामना फिनिश होईल. ऑन साइडला लॉफ केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. सूरज भोईरने हा झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय आडिवली या टीमची. कल्पेश बॅक टू द पवेलियन. शिल्लक आहे. प्रभाकर येत आहेत नवीन फलंदाज. प्रभाकर भाणे अंतिम चेंडू खेळण्यासाठी. चला म्हातार्डी या टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी या यस राज पाटील आलेले आहेत. योगेश दादा पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. GCA चे अपडेटर आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सागाव टीमने. अभिनंदन सागाव संघाचं. हार्ड लक आडिवली संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे आहेत मॅन ऑफ द मॅच, ज्याने नाबाद 22 धावांची इनिंग साकारली आहे. 11 चेंडूंमध्ये सचिन म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. सचिनला आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून सचिन यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. या इनिंगसाठी नाबाद 22 धावांची